नापास का करायचं मुलांना? कोणी ठरवलं नापास करणं? म्हणजे परीक्षांवरती मुलांचं मूल्यांकन होऊ शकत नाही. त्याला पास होण्यासाठी तुम्ही शिक्षकांनी काय केलं की नाही? शाळांमध्ये जाताना विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो की शाळेत शिकण्यास पात्र आहे की नाही? मग तुम्ही शिक्षक कसले? तुम्हाला जर तयार वस्तू मिळाली आहे आणि मग तुम्ही त्याला शिकवणार. आई वडिलांना इंग्लिश येत नाही आहे, पण त्यांची इच्छा आहे की माझ्या मुलाने इंग्लिश शाळेमध्ये जावं. मी असं म्हणेन पालकांना, एक लेक्चर तुम्ही बसा आणि तुमची काय अवस्था होते ते जरा एकदा बघा. भाषेचं ताण आलं तरी मुलं ड्रॉपआउट होत आहे. तेव्हा कोणीही मराठीकडे जात नाही, कारण काहीतरी ती प्रेस्टीज निर्माण झाल्यासारखं एक ठप्पा निर्माण केला आहे. आपण सगळ्यांना शिकवतो की स्क्रीन टाईम कमी करा मुलांचा, टॅब दिले शिकतायत, आणि मग तो त्याचा ॲडिक्ट झाला की मग आपणच ओरडायचं मुलांच्या समोर शिक्षक हवाच. शाळांमध्ये परीक्षा व्हायला हव्यात. अशा परीक्षा घ्यायची काही गरज नाही. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शिक्षण व्यक्तीला घडवतं, तर शिक्षणामुळेच माणसाला करिअरच्या दिशा सापडतात. यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाचं विशेष महत्त्व आहे. पण हे शिक्षण मिळतं कसं? तर शाळा आणि कॉलेजमधनं. शाळेमधला फरक हा शिक्षणावरती असतो आणि शिक्षकांच्या शिकवण्याच्या शैलीवरती अवलंबून असतो आणि विद्यार्थी ह्या शिक्षा आत्मसात करत असतात. आज ह्याच सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचसाठी आज आमच्या कट्ट्यावरती आलेले आहेत अभिनव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मेघा सुर्वे मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. मुख्य म्हणजे मला सांगताना खूप अभिमान वाटतोय की अभिनव प्राथमिक जी शाळा आहे त्याच्या संस्थापक ताराबाई मोडक होत्या आणि हे खूप मोठं नाव आहे. त्यांच्याबद्दल मॅमने आणखीन त्यांचा परिचय आणखीन करून द्या तर खूप चांगलं होईल. तर सध्या मी ज्या शाळेमध्ये ज्या संस्थेमध्ये काम करते त्याचं नाव आहे शिशुविहार मंडळ. आणि शिशुविहार ही जी काही संस्था आहे ही पद्मभूषण ताराबाई, जे शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांचा गौरव केला गेला अशा व्यक्तींनी स्थापन केलेली आहे. हा त्यांचा सगळ्यात पहिला प्रयोग होता. हिंदू कॉलनीमध्ये यापूर्वी आपल्या देशामध्येच बालमंदिर, नर्सरी ही संकल्पनाच नव्हती. आणि मग ताराताईंनी गिजूबाई आणि मॉन्टेसरींच्या इकडे गेल्यानंतर त्यांनाही असं वाटायला की नाही आपल्याही देशात असं या प्रकारचा आपण प्रयोग करू शकतो का? आणि म्हणून त्यांनी हिंदू कॉलनीत एका झाडाखाली छोटासा वर्ग सुरू केला. म्हणजे देशामध्ये पहिली बालवाडी. आमची संस्था ही ऐतिहासिक संस्था आहे. एज्युकेशनातला हा पहिला पाया जो घातला गेला तो ताराताईंकडून, तो आमच्या शाळेतला आहे. आणि मग ताराताईने हा प्रयोग तिथे हिंदू कॉलनीत केला. आणि त्यावेळी तशी मानसिकता नव्हती की एवढ्या लहान वयात 3 ते 5 या वयोगटातील मुलांना शाळेत घालायचं. बापरे, हा थोडासा वेगळा असा हे होता आणि त्यामुळे त्यांना खूप विरोध झाला. पण काही सपोर्टेल लोकही त्यांना त्यावेळी मिळाली आणि मग त्यांनी तो प्रयोग सुरू केला आणि सक्सेस झाला. आज सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की 91 वर्षात आमच्या संस्थेने पदार्पण केलेलं आहे. आणि शाळेमध्ये मराठीचे 2 वर्ग तुकड्यांचे 1ली ते 10वीचे वर्ग सुरू आहेत. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाचेही वर्ग सुरू आहेत 1ली ते 10वी अशा प्रकारे. आणि शिवाय डी एड कॉलेज, म्हणजे डी एड कॉलेजबद्दल मी असं सांगेन की त्यावेळी डी एड कॉलेजसुद्धा ताराताईंनी सुरू केलं. कारण जर ह्या मुलांना आपल्याला शिकवायचं असेल तर शिक्षकही शिक्षित पाहिजे, ते एक प्रॉपर ट्रेन केलेला असावा. आणि म्हणून 1936मध्ये ताराताईंनी डी एड कॉलेज चालू केलं. ते ताराबाई, पद्मभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय म्हणून सगळ्या भारतात पहिल्या नंबरचं कॉलेज असं कॉलेज आहे. आणि आजही थोडीशी संख्या कमी झाली आहे. मराठीकडचा ओढा लोकांचा कमी झाल्यामुळे, कारण आमचं मराठी माध्यमाची शाळा होती पहिली, त्यामुळे थोडंसं कमी झाले. पण आजही ते टिकून आहे. आमची मराठी माध्यमाची शाळाही आज हिंदू कॉलनीत असूनसुद्धा ती चांगल्या प्रकारे टिकून आहे. त्यांचा पटसुद्धा चांगला आहे आणि जोडीला इंग्रजी माध्यमसुद्धा सुरू झालेलं आहे. खूप चांगले आणि वेगवेगळे उपक्रम देखील तुमची शाळा गाजवत असते. आम्ही बऱ्याच वेळा बातम्या पण बघत असतो. खूप चांगलं आहे. मॅम, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 32 वर्ष तुम्ही याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करत आहात. अनेक विद्यार्थी तुम्ही दिल्या तुमच्या मार्गदर्शनाखालून आज सक्सेस झालेले आहेत. आज जेव्हा तुम्ही 30 वर्षाआधीचा जो काळ बघत आहात तुम्ही, तो खूप वेगळा होता. आताचा काळ खूप वेगळा आहे. शिक्षण बदललेलं आहे. शिक्षणाच्या व्याख्या देखील बदलत आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी या बाबतीत थोडंसं पॉझिटिव्ह विचार करते. कारण आधी जो एक सुरीपणा असा एक होता की शिक्षक हा एका फळ्यावर विशिष्ट सोडवून द्यायचा
आणि मी जेव्हा ज्या काळामध्ये मी जेव्हा होते त्या काळातला हा सांगते, त्याच्या आधीचा काळ हा आणखीन वेगळा होता. तर त्या काळामध्ये मुलांना प्रश्नांची उत्तरं लिहून देणं, मग ती वहीमध्ये मुलांनी लिहून काढणं आणि पाठ करणं आणि मग त्याच्या टेस्ट होणं, असं कुठेतरी मनाला असं वाटायचं की काय हे चाललंय, नुसतं यांत्रिकीकरण चाललंय का. मग त्याच्यानंतर मधल्या टप्प्यात RT 2009 RT आल्यानंतर बरेचसे बदल झाले आणि ते खूप चांगले आहेत. आजही मोठ्या प्रमाणात तेवढा त्याचा ॲक्सेप्ट आणि त्या पद्धतीने केलं जात नाही, पण बराचसा फरक पडला. मुलांना त्या वैयक्तिक म्हणजे नुसतं ते धडे शिकवणे हा जो भाग होता तो बाजूला टाकून त्यांना बेस येणं हे खूप महत्त्वाचं होतं. आपण अनेक वेळा ऐकतो की अरे हा 7वीत गेला तरी वाचता येत नाही, कारण तो वर्गात जायचा तेव्हा त्याला डायरेक्ट धडे शिकवले जायचे. धडे शिकवण्यासाठी जो पाया असतो तो शिकवला जात नाही. मग तो कुठच्या शाळेत कुठे तो गेला नसेल शाळेत, मग त्याला त्या खूप अडचणी यायच्या आणि मग तो धक्के खात खात कसा तरी जायचा आणि मग 10वीला 8वीला फेल झाला की पुन्हा शाळेच्या प्रवाहातून बाहेर पडायचा आणि मग त्याचा जीवनाला असा विशिष्ट मार्ग मिळायचा नाही आणि मग उगाच वाया जाणं हा जो प्रकार होता ते बरंचसं व्हायचं. शिक्षणापासून दूर पळायची मुलं. तर तिथे आता थोडासा बेसिक जे फाउंडेशन आहे ते तुम्ही चांगलं स्ट्रॉंग करा, त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. नापास ही संकल्पना बदलली, ते खूप बरं झालं. म्हणजे पूर्वी नापास का करायचं मुलांना, कोणी ठरवलं नापास करणं, का न पास होणार आहे का तो, त्याच्यामध्ये असं काय आहे. मग त्याला पास होण्यासाठी तुम्ही शिक्षकांनी काय केलं की नाही, मग ते त्याला काय आलं नाही का, मग नापास का. एक टेस्ट घेतली वर्षाच्या शेवटी तो नापास. तुम्ही जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो बरोबर, समजा आता एक मी छान भाजी बनवली, मग मी टेस्ट करते. जेव्हा मी ती टेस्ट करते तेव्हा मला कळतं की अरे ह्याच्यामध्ये थोडीशी आणखीन मिरची टाकायला पाहिजे. मग मी काय करते, ती त्यात थोडीशी मिरची टाकते, मग त्याची जी टेस्ट मला हवी आहे ती काढते. मग मला कळतं नाही रे, पुन्हा बघू ना ह्याच्यात थोडंसं मीठ पण टाकायला पाहिजे. मग मी त्याच्यात काय टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि मग मला पाहिजे तसा तो पदार्थ मी बनवते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, टेस्ट करते तेव्हा मला जाणवतं ह्याच्यात काय कमी आहे, मग ती कमी मी भरून काढते आणि मग त्याला योग्य बनवते. मग मुलांच्या बाबतीत आपण टेस्ट करतो आणि त्याला डायरेक्ट ढकलून देतो, मग ती कमी भरली का नाही जात. मग तो पदार्थ का आपण फेकून द्यायचा तेवढ्याशा टेस्टने त्याला हे करत नाही तर. दुसरी गोष्ट, त्यावेळी त्या पूर्वीच्या काळात हे असं असायचं की अमुक अमुक धडा आहे त्यातल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. आता आबाच्या पायाला काटा का लागला, तर तो विद्यार्थी तो प्रश्न वाचायचा बरोबर, तो वाचतोय त्याला माहिती आहे, पण त्याने धडा वाचलेला नाही की त्याला त्याचं रिझन माहिती नाहीये. मग त्याला रिझन माहिती नाही म्हणून त्याचा मार्क्स कापला गेला. मग तिथे तुम्ही कशाची टेस्ट घेताय, त्याला वाचायला येतंय, लिहायला येतंय, सगळं समजतंय, फक्त ती स्टोरी त्याने वाचली नव्हती आणि म्हणून तुम्ही मग तो नापास होण्याच्या किंवा त्याला चूक देण्याच्या ह्याच्यात आहे का. म्हणजे आपली असेसिंग करतो, जे असेसमेंट करतो, मूल्यांकन करतो, ती पद्धतीमध्ये फार हे होतं. पण आता तसं त्रुटी होत्या, त्या आता थोड्या बदलल्या की त्याला वाचन लेखन येतंय आणि हा पाठ्यांशांचा भाग खूप काढण्यात आलेला आहे. आता तुम्हाला कॉम्प्रेन्शन दिलं जातं, त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं, म्हणजे तुम्ही वाचून त्याच्यावर विचार करता आणि बऱ्याच प्रमाणात, अगदी पाहिजे तेवढा नाही पण बऱ्या प्रकारे आपण थोड्या ट्रॅकमध्ये सुधारतोय असं हे झालं. आणि नापास ही संकल्पना काढून टाकली तर त्याच्यात मला खूप आनंद झाला की कोण ठरवणार आहे आपण, आणि तो पास करणं, त्याला पास करण्यासारखी क्षमता निर्माण करण्यासाठीच तर शिक्षक आहेत. आपण म्हणतो की शाळांमध्ये जाताना विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो की शाळेत शिकण्यास पात्र आहे की नाही. त्याला शिकण्यास पात्र बनण्यासाठी किंवा तो माणूस बनण्यासाठी तो शाळेत येतो. मग इंटरव्ह्यू कशाला, तुमच्याकडे मातीचा गोळा आला तर त्याला आकार तुम्हाला पाहिजे तसा देता आला पाहिजे. मग तुम्ही टेस्ट घेऊन कसली शाळांमध्ये घेता, ज्या मोठ्या मोठ्या शाळांमध्ये आपण म्हणतो की इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला. पालकांची पण त्याच्यामध्ये टेस्ट असते, पालकांची पण टेस्ट असते. मग तुम्ही शिक्षक कसले, तुम्हाला जर तयार गोळा, तयार वस्तू मिळाली आहे आणि मग तुम्ही त्याला शिकवणार. जे तयार नाही, जे कच्चं आहे, ज्याला आकार नाही, ते तुम्ही निवडून त्याला बनवलं पाहिजे. तर ते खरं शिक्षण, तर तो खरा शिक्षक ना. मग शिक्षक काय, जर तुम्हाला तयारच पाहिजे, त्याला येतंय मग या, तुला येतंय मग या. तुमच्या शाळांमध्ये आम्ही परीक्षा वगैरे काही नाही घेत.
नाही घेत, एंट्री एक्झाम नसते म्हणजे नाही. डायरेक्ट प्रवेश देतात हो, मुलांना तो शाळांमध्ये. कुठच्याही याच्यातला असू दे, तू ये, तुला शिकण्याची आवड आहे तर तुला स्वागत आहे. आणि आता तेही चांगलं केलंय की वर्षभर प्रवेश. हां. कारण का मग वर्ष फुकट जायचं. ह्याची जर शिफ्टिंग झाली एखाद्या कामासाठी तर दुसरं मग झालं, आता मध्ये तुला ॲडमिशन नाही. आणि ती व्यक्ती जर तिकडे कामासाठी त्याला तिकडे यावंच लागतं ती शाळा सोडून, मग ते मधल्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचं नुकसान व्हायचं. पण आता वर्षभर प्रवेश हा पण बदल खूप छान केलेला आहे. त्यामुळे वर्षभर सतत प्रवेश, कोणी आला कधीही या, दारे खुली. किंवा त्याला आणखीन जन्मतारखेचा दाखला पूर्वी नसायचा, बरीच मुलं त्यामुळे शाळेच्या बाहेर राहायची. पण त्यालाही सरकारने ऑप्शन शोधून काढले की का मुलं अशी मागे राहतात आणि त्याच्यावर उपाय होत आता गेले. म्हणजे हे वाढलंय ना, पटसंख्या वाढली आहे. आमच्याकडे हो, शाळांमध्ये पटसंख्या मराठीची ती शेवटी एक वेगळी मानसिकता. त्याच्यावर आपण विचार करायला गेलो तर शाळांमध्ये पटसंख्या भरपूर आहे, पण मराठी माध्यमांच्या किंवा ऐन भाषिक शाळांच्या पटसंख्या कमी झाल्या. ते आपण त्याला शेवटी मानसिकता आपण म्हणू शकतो. त्याचं उदाहरण असं आहे की अट्रॅक्शन किंवा आपण म्हणतो स्टेटस. जेव्हा आता आम्ही असं सर्वे करायला लावतात आम्हाला की कुठे मुलं शाळेच्या बाहेर आहेत का, तर त्यांना प्रवाहात आणा. बरीचशी मुलं अशी असतात की 6 वर्ष झाली तरी ती, आत्ताच माझ्याकडे एक मुलगा असा आला, 7 वर्ष झाली तर तो शाळेतच नाही गेलेला. त्याच्या आईने कधी शाळेचं दरवाजापर्यंत ती पोचलीच नाही. का? कारण माझा मुलगा भितो, तो नाही जाणार, किंवा मला वेळ नाहीये, शाळेत कोण जाणार. सर्वे करताना असा विद्यार्थी सापडला. म्हणजे असं आजही होतं. आजही अशी मुलं आहेत. आणि मग ती म्हणून तर आम्हाला अभियान असतं, ते सर्वेचं अभियान असतं की तुम्ही जाऊन रस्त्यावरती सगळ्यांना चौकशी करा, मग ती ह्या शाळेत खरोखर जातो की नाही हे माहिती काढा. नसेलच जात मग त्याला लगेच आपण आपल्या पटावर घेऊन टाकायचं. आणि मग त्याच्या प्रवेशाबाबतच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या आपण सोडवायच्या आणि मग त्याला आणायचं, कसंही करून त्याला शिक्षण प्रवाहात घेऊन यायचं. हां, मग हे सगळं सर्वे करत असताना लक्षात आलं की जेव्हा आम्ही असं सांगायला जातो की अशी अशी शाळा आहे, तर त्यावेळी पालकांचं, माझा मुलगा इंग्लिश मिडियमला, म्हणजे त्यांच्यामध्ये एक असा वेगळाच ॲटिट्यूड आलेला असतो. म्हणजे ह्या बोलण्यामध्ये एक वेगळा ॲटिट्यूड दिसतो की त्यांना असं वाटतं इंग्लिश मिडियमला टाकणं म्हणजे खूप गौरवाची आणि मी काहीतरी वेगळं कमवलंय, असं त्यांच्यातला एक ॲटिट्यूड आम्हाला पालकांचा बऱ्याच वेळा बघायला मिळतं. आणि याचं कारण अगदी इतिहासापासूनचं आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की का बरं, कारण त्यावेळी इंग्रजांचं जेव्हा आपल्या देशात राज्य होतं त्यावेळी त्यांनी कंपन्या सुरू केल्या त्यांच्या, आणि तिथे वर्करांची गरज होती, वर्कर लोक होती. आपलं सगळं, आता मी काय बोलू शकते, बागचं काय काढत नाही की अस्ताव्यस्त करून टाकलं. आपलं सुसंस्कृत असं व्यवस्थित देश होता. फक्त टेक्नॉलॉजी किंवा हे तंत्रज्ञान याच्यात आपण हे नव्हतो, पण त्यांनी तो वर्चस्व केलं आपल्यावर. आणि मग त्यामुळे त्यांनी इंग्रजी शाळा काढल्या. कशासाठी काढल्या, तर त्यांच्या कंपन्यांमध्ये जो माल व्हायचा तो माल त्या वर्कर लोकांना वाचता यायचा नाही, कारण त्यांची भाषा वेगळी आणि आपली भाषा वेगळी. आणि मग त्यांना तिथे हे जाणवायला लागलं की नाही हे काहीतरी सुधारलं पाहिजे. आणि मग त्यांनी इंग्रजी शाळा चालू केल्या की काय ते वर्कर लोक तयार झाली पाहिजे, त्यांना ते वाचता आलं पाहिजे, जेणेकरून आपलं कंपनी आणि माल व्यवस्थित सुरू जाईल. आता काय झालं, समाजामध्ये असं एक निर्माण झालं, इंग्रजी शाळांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला नोकरी मिळते, इंग्रज लोकांना त्यांना पगार द्यायचे, मग तिथे कामाला जायचं तुम्ही इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि मग ते हळूहळू हळूहळू आपल्याकडे जे साहेबांची भाषा त्याला येते असं ते झालं. आणि मग आता हळूहळू आपणच जास्त प्रमाणात त्या इंग्रजीचं हे केलं. आपल्याकडे कंपन्या ज्या आहेत त्या बाहेरगावच्या आल्यामुळे तिथे इंग्रजींचा वापर असावा लागतो, आणि म्हणून लोक तिकडे खेचत गेली की बाबा इंग्रजी आलं की आहे. पण इंग्रजी आलं म्हणून तुम्हाला ऑफिसमध्ये नोकरी येते असं काही नाही. ते कम्युनिकेशन, परत ते कम्युनिकेशन स्किल तेवढं तुमचं आहे का, नुसतं पण म्हणतो ना ते तेवढं टाकलं की पालकांना तेवढ्यापुरतं समाधान. इंग्रजी भाषेमध्ये हे सगळं असं फॅड निर्माण झालं आणि त्यांना ते लोक तिकडे ओढली गेली की त्याला काहीतरी एक प्रेस्टीज वाटतं. म्हणजे इव्हन आपल्या घरांमध्ये सुद्धा हेच आहे, कोणीही असं धजाव नाही माझ्या मुलाला मी मराठीतच शिकवणार असं. जेव्हा मी नातेवाईकांच्या सगळ्या चारीवर जेव्हा बघते तेव्हा कोणीही मराठीकडे जात नाही, कारण काहीतरी ती प्रेस्टीज निर्माण झाल्यासारखं त्याचं एक त्यांनी एक ठप्पा निर्माण केला आहे आपला, तो कुठेतरी
गळेल तेव्हा. आणि असं काय नाही, भाषा कोणतीही शिकावी. मग ती आपल्याकडे का नाही, आपण का त्याला विरोध करते? भाषा शिकायला काय हरकत आहे? कोणती तरी भाषा शिकणार आहे, कुठेतरी जाणार, मग काय अडचण काय होते? अडचण होते ती विद्यार्थी घडण्यामध्ये. जेव्हा आपण म्हणतो माध्यम, इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम. माध्यम म्हणजे तुम्ही जाण्याचा रस्ता. मग एज्युकेशन हा माणसाला घडवत असतो, तयार करत असतो. मग तो माध्यम, मी ज्या मार्गाने त्याला त्या शिकवणार आहे ते माध्यमच त्याच्या ओळखीचं नाहीये, मग तो शिकणार काय? मला माहिती आहे तिकडे जाऊन फळं काढायची आहेत वेगवेगळे, तू जाऊन तिथे काप, मला रस्ताच माहिती नाही. तर मला तिथे पोचायला किती वेळ लागेल, पण मला प्रॉपर रस्ता माहिती आहे. तर मी पटकन जाऊन ते सगळं काम करून येईन, मी लवकर आत्मसात करेन. तसंच माध्यमाची भाषा ती माझ्या ओळखीचीच नाही, आणि मी ते पुढचं ज्ञान घ्यायला गेले आहे, शिक्षण घ्यायला गेली आहे, आणि म्हणून तिथे तो प्रॉब्लेम होत जातो. शिक्षणाची भाषा माध्यम कोणतं असण्यात त्याच्यात हे नाही. तर तुमची माध्यमाची भाषा कोणती आहे? तुम्ही आता ऑनलाईन एखादं प्रोडक्ट घेतलं, अमेझॉन वगैरे कुठून तरी आपण आता परचेस करतो, त्यावेळी तुम्हाला ते विचारतात की तुमची सोयीची भाषा कोणती आहे. कारण का, समोरच्याला तुमचे प्रश्न समजलेच नाही तर तो सोडवेल कसा? मी जर वेगळ्याच लँग्वेजमध्ये बोलली, नी पेरू एम पेरू सांगा, तुम्हाला कळणार नाही, कारण त्या भाषेशी तुमचा संबंधच नाही. मग तसा शिक्षक जेव्हा इंग्रजी भाषेमध्ये शिकवतो आणि जो विद्यार्थी त्याच्यासमोर बसलेला आहे तो वेगळ्या माध्यमाच्या भाषेतला आहे, तर त्याला ते समजेल का? नाही. आणि म्हणून मग तिथे विद्यार्थ्यांची अधोगती व्हायला सुरुवात होते, ऱ्हास तिथे होतो. आणि मग त्यातले काही जे भाग आहेत ते अत्यंत पूर्णपणे डिप्रेस होतात. पण त्यातला मध्यम भाग आहे तो जेमतेम ओढून ओढून पुढे जातो. जो स्मार्ट आहे तो तिथलं कॅच करतो, कारण त्यांच्या घरी सुद्धा ते माध्यम वापरलं जातं. तीच विद्यार्थी तिथे पुढे जातात. जे मधलं आहे ते थोडेफार जातात. एक विशिष्ट पद्धतीचा जो शेवटचा टप्पा आहे तो अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातात ती मुलं. आणि अशी मुलांची उदाहरणं माझ्याकडे खूप आहेत. माझ्याकडे 2 माध्यम असल्यामुळे मला दोन्ही माध्यमांचा फरक लगेच लक्षात येतो. मातृभाषेतून शिक्षण घेणं त्याचे काय फायदे आहेत? तेच सांगते आता, हा आपला तोच विषय होता की आता भाषेचं माध्यमच जर तुम्ही चुकीचं, मला काय शिकायचं आहे म्हणजे शिकण्याचं, मराठी बोलतायत, आई वडिलांना इंग्लिश येत नाहीये, पण त्यांची इच्छा आहे की माझ्या मुलाने इंग्लिश शाळेमध्ये जावं. पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाने इंग्लिश शाळेमध्ये म्हणजे टाकता, तिकडे इंग्लिश शाळांमध्ये ते प्रवेश घेतात, त्याचं पूर्ण ते इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं पुढचं शिक्षण असतं. तुम्हाला तो काय करते ते तुम्हाला पण कळत नाही. मी असं म्हणेन पालकांना, एक लेक्चर तुम्ही बसा आणि तुमची काय अवस्था होते ते जरा एकदा बघा. म्हणजे मुलांना जड जातं. येस, पण हे केव्हा, म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांना, की नंतर मग त्या भाषेची सवय होते? नंतर त्या भाषेची सुद्धा एवढ्या प्रमाणात सवय होत नाही. तेवढं जे स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे. कारण मातृभाषा, एक भाषा घेऊनच मूल जन्माला येतो, त्याच्या कुटुंबात त्याला एक भाषा मिळते आणि तो सगळं त्याच भाषेतून समजत असतो की ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, त्याचं हे आहे, असं आहे. आणि मग त्याला दुसरं नावं माहिती नसतात आणि तिथे ती दुसरी नावं वापरली जातात. तेव्हा ते अपरिचित जग होतं त्याला. आणि मग तो कुठेतरी कावरा बावरा होतो आणि त्याचं कच्चीकरण होतं. आमच्याकडे मी सांगेन की नयन सावंतच उदाहरण घेईन. माझा एक नयन सावंत नावाचा विद्यार्थी होता, इंग्रजी माध्यमात होता. वर्गात गेल्या जो सुरुवात झाली, डोक्या असं टाकून जो बसायचा तो वर्ग, असा हा एक विद्यार्थी नाही, असे खूप विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे आहे जे अशा प्रकारचेच हे केलेले आहेत. आत्ताचं एक माझ्याकडे नाव पटकन आठवत नाही मला, मी सर्वेश काहीतरी असं त्याचं नाव आहे, तो पण सेम. आता तो इतका तुम्ही बघाल की तो आणि हा इतका फरक कसा, त्याचे पालक अक्षरशः डोळ्यातून पाणी काढतात की हा एवढा फरक कसा. तर नयन सावंतचीच मी स्टोरी सांगते. नयन सावंत हा पहिलीला आला इंग्रजी माध्यमात, माझी मराठीची शाळा, एकाच फ्लोअरला माझं ऑफिस. आणि त्याच्या शिक्षकांनी सांगितलं, पहिलीचा वर्ग झाला त्याचा, ह्याला काही येत नाही, म्हणजे ह्याला काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे किंवा ह्याचं काहीतरी IQ टेस्ट करा, ह्याला शिकवलेलं काहीच येत नाही. मग त्याची आई रडत माझ्याकडे आली परत
तर म्हणाली मेघाताई, कारण त्यांची बाकीची मुलं माझ्याकडे शिकलेली होती, मी काय करू? तर म्हटलं आणा, माझ्याकडे आणा, मी काय करू का, आम्ही त्याच्यासाठीच आहोत ना. नयनला घेतल्यानंतर नयन हा अतिशय हुशार विद्यार्थी, त्याला तिथलं काही कळत नव्हतं, असं मार खात होता, ओरडा खात होता शिक्षकांचा, तुला काहीच येत नाही, तुला काहीच येत नाही. पण त्याला काहीच येत नव्हतं असं नव्हतं, त्याला ती भाषा समजत नव्हती. जे काही तुम्ही त्यांना काही काही शिकवताय, ते ज्या माध्यमातून येत आहे ते माध्यम त्याच्या ओळखीचं नव्हतं आणि म्हणून तो डिप्रेशनमध्ये गेला होता. आणि मग त्याला आम्ही ह्याच्यात आणलं, त्याच्या भाषेत आणलं, त्याच्यात बोलायला लागलो. आधी तर तो खूप तुम्ही त्याला घाबरलेला. मग मराठी मीडियम मध्ये आणलं परत? मराठी माध्यमात घेतलं आणि तो पहिली झालेला असल्यामुळे त्याला डायरेक्ट दुसरीत घेतलं. जाऊ दे म्हटलं, पण म्हटलं आपण ह्याच्यासाठी वेगळा प्रयोग करून ह्याला हे त्याला करूया. दुसरीमध्ये तो जमलं? दुसरीत नाही आल्यानंतर त्याला कुठे ना मराठीचं तरी कुठे अक्षरज्ञान, काही नाही ना त्याला. मग त्याच्यासाठी स्पेशल आपल्याला, आपण शिक्षक त्याच्यासाठीच असतो ना, विद्यार्थ्यांचे अडथळे दूर करायचे, त्याला समजून घ्यायचं. तर मी ती समजली की ह्याला काय हा असा विद्यार्थी नसणार. त्याला पहिलं तो बोले ना, कशात इंटरेस्ट घेईना, मग त्याला कराटे, लंगडी खेळ, तर ते त्याला आवडत होतं. ते करता करता त्याला शाळेबद्दल अटॅचमेंट निर्माण झाली, मराठी शब्द आले, ओळखीचे शब्द आले, हळूहळू खुलायला लागल्या. त्याची कळी जी अशी कोमेजली होती तशी फुलायला लागली, व इथे काहीतरी माझं आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि अतिशय हुशार, तो आता इतका सुंदर तबला वाजवतो, 10वी पास झाला, आता 12वीची एक्झाम दिली. आणि तो जो शिक्षणातून ड्रॉपआउट झाला असता, त्याच्या शरीरावर, त्याच्या आरोग्यावर नक्कीच त्याचा परिणाम म्हणजे झाला असता. भाषेचा ताण आला तरी मुलं ड्रॉपआउट होतात. आणि मग त्यावेळी पालक निर्णय घेतात आणि मग तिकडून परत आपल्या भाषेत आणतात. असं बराचसा प्रकार नयन करतात. सावंत तुमच्या विद्यार्थ्याचं एक उदाहरण दिलं. त्याच्यावरून एक गोष्ट अजून मला वाटतं अशी एक रिमार्केबल आहे की शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. तसं तुम्ही पण नयन सावंत घडवलं, तसं त्याचा आत्मविश्वास पुन्हा तुम्ही मिळवून दिलात. भाषा इतकं मोठं काम करते त्याच्यामध्ये. आता तर त्रिसूत्री भाषांचं पण चाललेलं आहे, पण आता यावर्षी मला वाटतं ती लागू होणार नाहीये. पण ती भाषा आली तर मग अजून एक भाषा आढळेल मुलांवरती? नाही, कारण ती तिसरी जी भाषा आहे ती मुलं, कारण भाषा ही आपल्याला असं शिकवता येत नाही, ती ऐकून शिकतात मुलं. आणि ती मुलं जवळजवळ 90% मुलांनी ती ग्राह्य केलेली आहे. कारण अनेक मीडिया, आपण हिंदी, मुंबई म्हटल्यानंतर अनेक भाषिक लोक तिथे असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या भाषेत कानावरती हिंदीचे शब्द, त्यांना ते पूर्णपणे जेवढी मराठी येते ते थोडंफार कमी असेल एवढी हिंदी बऱ्याच मुलांना. म्हणजे मुलांना ही हिंदी जर आपण उद्या त्रिसूत्री सूत्र ते लागू झालं, तिसरी भाषा जर शाळांमध्ये आली, माझ्या तर हरकत नाही, कारण नाही. भाषा शिकणं हे काही वाईट नाहीये, बरोबर. त्याच्यावरचं तुम्ही बर्डन काय, त्यांच्या परीक्षा वगैरे काय असं इतकं काही ठेवायचं नाही. फक्त भाषा शिकू दे ना. आणि थोडंसं खेळ गेम अशा लेवलला घेतलं तर त्यांना ती ऑलरेडी येते. इव्हन मी माझ्या वर्गामध्ये प्रयोगच केलेला आहे, कारण मी बघितलं की माझा विद्यार्थी कुठे गेला पाहिजे, त्याला ह्या तिन्ही भाषा, आपल्या देशासाठी तर या 3 भाषा आले पाहिजेत. जरी तो मराठी माध्यमात शिकला, माध्यम शिक्षणाचं मराठी आहे, पण त्याला इंग्रजी पण यायला पाहिजे. कारण आता जगामध्ये जर त्याला तिथे त्याची गरज आहे कम्युनिकेशनसाठी, कुठे जातो तिथे, तर शेवटी कम्युनिकेशन साधायचं आहे आपल्याला. तेव्हाच तुम्ही तुमचं पुढचं ते शिकून घ्याल. तिथे जी कामाचा काही हे असेल तर तिथे तुम्हाला इंग्रजीची गरज आहे, हिंदीची गरज आहे. मग माझा विद्यार्थी असा का नाही घडू परफेक्ट? आणि म्हणून मग मी ते सुरूच केलं आहे. आणि ती मुलं खूप छानपैकी पहिलीपासून इंग्रजी, हिंदी, मराठी तिन्ही भाषांमध्ये प्रभुत्व करतात. मॅम, मला एक प्रश्न विचारायचा होता की हल्ली आपण बघतोय की आत्ताचा काळ वेगळा आहे, पूर्वीचा काळ 10 वर्षापूर्वीचं शिक्षण पद्धती वेगळी होती, सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. म्हणजे तुमच्या सिलेबसपासून सगळ्या गोष्टीच वेगळ्या होत्या. आता मात्र शाळा देखील हायफाय झालेल्या आहेत. कारण आताचं सगळ्यांचं राहणीमान, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आपण बघतोय तर राहणीमान वाढलंय, लाईफस्टाईल खूप हायफाय झाली आहे. तर मुलांना त्याच आयुष्याची, त्याच लाईफस्टाईलची इतकी सवय झाली आहे की पालक आणि अशा मुलांसाठी तशाच शाळा देखील निर्माण होत आहेत की ज्या हाय टेक्नॉलॉजी म्हणा किंवा सगळ्या सुखसुविधा ज्या घरात असतात त्याच त्या शाळांमध्ये पण अवेलेबल आहेत. आणि अशा शाळांकडे पालक वर्ग जास्त आकर्षित होतोय. कारण आमच्या मुलांना अगदी घरासारखीच ती शाळा वाटते. AC ची सवय आहे मुलाला, शाळांमध्ये AC आहे.
प्रत्येक विषयाला म्हणजे वेगवेगळे शिक्षक तर असतात, पण आमच्या मुलांकडे स्पेशल अटेन्शन दिलं जातं. याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या या शाळांमध्ये उपलब्ध असतात. तर शिक्षणाचा दर्जा मात्र कोणी बघत नाही. तर मुलांना शाळेमध्ये अशा शाळांमध्ये ॲडमिशन घेण्याआधी पालकांनी नक्की काय बघायला हवं, तिथे असणाऱ्या सुखसुविधांना जास्त प्राधान्य द्यायला हवं, की त्या शाळेमध्ये जो शिक्षणाचा जी गुणवत्ता आहे किंवा जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे बघून शाळांमध्ये ॲडमिशन घ्यायला हवं? एकतर मी असं सांगेन की सोयी सुविधा असाव्यात. आपल्या पण शाळांमध्ये नाही नसल्यामुळे अनेक गोष्टी होतात. जसं टॉयलेटच्या सोयी चांगल्या प्रकारे, स्वच्छता, टापटीपपणा हा आयुष्याच्या सौंदर्यदृष्टी निर्माण करतो आणि ती खूप गरजेची आहे. व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि व्यवस्थितपणा हा हवाच. पण खूप मोठ्या प्रमाणात जे काही ACची रूम वगैरे म्हणतात, मग तिथे पालकांनी विचार करायला पाहिजे. ACमध्ये वर्षभर दिवसभर राहून त्या मुलांना काही इतर आजारांना तर बळी नाही ना पडणार, ह्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. सोयी असू देत. आता शाळा निवडताना तुम्ही म्हणाल की एक शाळा चांगली आहे, त्याच्यामध्ये सोयी पण आहेत आणि उत्तम शिक्षक पण आहेत, तर तुम्ही टाका तिकडे. पण एक लक्षात ठेवायचं, इमारती, AC, छत हे मुलांना घडवत नाही. तिथल्या शिक्षकच मुलांना घडवतो. एखाद्या छोट्याशा रस्त्यावर शिकवणारा शिक्षक सुद्धा मुलांना उत्तम प्रकारे घडवू शकतो आणि म्हणून त्यांनी रस्त्यावर शिकवायला पाहिजे असं काही नाही. पण तुमची कॅपॅसिटी आहे आणि तिथे तुम्हाला असा शिक्षक मिळालेला आहे जो मुलांना खरोखर घडवतोय, तर तुम्ही तिथे टाका. आणि असं कुठेही हे नाही आहे की मोठ्या शाळा म्हणजे चांगले शिक्षक, म्हणजे विद्यार्थी चांगला घडतो, आणि छोट्या शाळा म्हणजे घडत नाही, तिथे काहीतरी कमतरता. एकदम चुकीचं हे समीकरण आहे. तर असं नाहीच आहे, कारण शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो, तिथला AC, कम्प्युटर हे लोक त्यांना घडवत नाही. त्यामुळे हे पालकांनी नेहमीच विचार करायचा की कुठच्या शाळेमध्ये खरोखरच माझ्या मुलाची कमतरता शोधून काढली जाते आणि ती पुन्हा भरून काढून त्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन गेलं जातं. शाळा मुलांना घडवते असं आपण म्हणतोय. हल्लीच्या ज्या शाळा, जसं आपण आता बोलतोय की ज्या शाळा हायफाय असतील किंवा वेगळ्या स्तरावरच्या असतील, पण इथे खरंच विद्यार्थी घडतायत का? कारण खूप कॉम्पिटिशन्स आहेत. विद्यार्थी एकदमच कम्फर्ट झोनमध्ये चाललेत का? तर आजच्या विद्यार्थ्यांची ही जी घालमेल आहे ती आपल्या, जशी तुमची शाळा आहे त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि या शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला कधी काही फरक जाणवला आहे? काही फरक असतो? एक तर तुम्ही म्हणा घडवतात. आता घडवणं म्हणजे काय, त्या गोष्टीचा आपण आधी विचार करायचा. घडवणं म्हणजे आकार द्यायचा, म्हणजेच काय तर संस्कार. म्हणजे चांगलं काय वाईट काय ते त्याला समजावणं, यालाच म्हणतात विद्यार्थ्याला घडवणं. आता घडत असतो विद्यार्थी, तो शाळेचा किती भाग आहे आता घडतोय, तो त्याच्या कुटुंबातून थोडा घडून आलेला असतो, बरोबर. आणि शाळेचा मोठा रोल आहे. कारण का, मी जेव्हा एखाद्या घरात कुटुंबात घडते तेव्हा मला त्या कुटुंबामधल्या बाबतीतच माहिती मिळत जाते. समजा आता एक मी उदाहरण सांगते. एक मुलगी होती, छोटीशी मुलगी, म्हणजे अतिशय 3.5-4 वर्षाची असेल. मग तिथे ती जेव्हा आमच्याकडे आली होती, कोणाबरोबर तरी अशी आली होती, आणि ती वेगळ्या धर्मात, म्हणजे तिला येशू म्हणजे देव वाटायचा. आणि मग ती आमच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी शंकराची मूर्ती बघितली. तिने विचारले, हे कोण आहे? मेरे भगवान है. नहीं, ये भगवान नहीं है, शी ऐसे नहीं रहते भगवान, यही भगवान है. मग तिथे गरज पडते ती संस्काराची शाळेतल्या, कारण ते कुटुंबाने संस्कार दिलेत. पण आपले वैश्विक संस्कार काय आहेत? जगामध्ये जर तुम्हाला वावरायचं आहे, जग शांततेने नांदायला पाहिजे, तर तिथे तुझ्या धर्माचा, माझ्या धर्माचा, सगळ्यांचा विचार केला पाहिजे. जिओ और जीने दो, जगा आणि जगू द्या, ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हाच तिथे सुरळीतपणा येईल, तेव्हाच शांती येईल जगात. आज आपण म्हणतो अराजकता वाढली, का? संस्काराची अजूनही कुठेतरी कमी आहे आणि म्हणून युद्ध करावे लागतात. जर त्या माणसांना कळलं असतं, नाही रे, कशाला दुसऱ्यांची जमीन मला पाहिजे, कशाला दुसऱ्यांवर हल्ले करायचे, जे माझं आहे ते माझं आहे, दुसऱ्यांचं मला का हवंय, मग त्याने मारलं म्हणून मी लगेच मारायला का पाहिजे, मला कुठेतरी संयम आहे का? ठीक आहे, त्याचा राग मी सहन करू शकतो का तेवढा वेळ?
ह्या गोष्टी ज्या शिकवायला पाहिजे त्यालाच म्हणतात संस्कार. मग त्या मोठ्या शाळांमध्ये हे शिकवलं जातं की नाही जातं, हे आपल्याला काही उदाहरण असं दिसतं की ह्यांना वेळ दिला जात नाही. मग तो वेळ कुठे असतो? मग ते चला हे टी व्हीवर हे दाखवा, प्रोजेक्टर लावा. म्हणजे ह्या गोष्टी माणूस घडण्यासाठी आवश्यक आहेत, तिकडे लक्ष दिलं जातं का? संस्कार वर्ग सकाळचा होतो की नाही शाळांमध्ये? त्याला मग तिथून ते शिकणार ना. तुम्ही जर त्याला सांगितलं हे तुझ्या मम्मीने असं सांगितलंय, पण बघ बाळा, हा पण देव आहे, हा पण देव आहे, हा पण देव, हे पाहिजे ना. कारण आणि म्हणून शाळांमध्ये रोल महत्वाचा आहे संस्काराचा. कारण तुम्ही तुमच्या समाजातून जे शिकता ते वैश्विक मूल्य नाही आहेत. वैश्विक मूल्य पाहिजेत तर तुम्हाला शाळा तुम्हाला कधीच सांगणार नाही की हा धर्म वेगळा आहे किंवा हा हे चुकीचं आहे किंवा ही भाषा चुकीची आहे, त्याला मारायचं, असं कधी सांगणार का? खोटं बोलायचं असं सांगणार का? जरी तो कुठून तरी शिकला असेल आपल्या मित्राकडून, तसं शाळेत आल्यानंतर जेव्हा त्याला शिक्षक सांगतात असं खोटं बोलायचं नसतं. मग थोडा विचार करायला लागतो, अरे तो सांगतोय मला, पण मला असं करायचं नाही. कोणीतरी आपण त्याला हॅमरिंग करून करून आपण त्याला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असतो, चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिथेच त्याला शाळांचा रोल असतो, संस्कार घडवणं, मुलांना घडवणं इथे. आणि आजच्या शाळांमध्ये अजून मी असं थोडं सांगेन की थोडं कॉम्प्लिकेटेड झालंय आम्हाला सुद्धा हे सगळे संस्कार देणे किंवा हे कॉम्प्लिकेटेड. कारण आपण म्हणतो अरे एवढं सांगितलं, एवढ्या शाळांमधून शिकवलं जातंय, तरी आपण तेच बघतोय, तो त्याला मारतोय, तो त्याची चोरी करतोय, तिथे दरोडा घालतोय, ती बँक. मग असं का होतं? कारण एक समाज असा घडलाय गेलाय आणि तो सुधारणं असं आपल्याला हवं होतं का? किंवा कोणत्या शाळेने असं सांगितलं की असं करावं म्हणून? कोणीतरी शिकवलं का? नाही. पण मग त्यांनी करत जाताना कुठेतरी त्यांना विरोध झालेला नाही आणि त्यांना ते अडवलं गेलं नाही आणि म्हणून ते तशीच घडत घेतलं आणि असं वास झालेला आहे. आता मुलं कशी कन्फ्यूज होतात बघा, तुम्हाला सांगते. मी त्याला सांगते शाळेमध्ये कचरा कुठेही टाकायचा नाही, तो उत्तरही लिहितो. कचरा रस्त्यात फेकायचा की नाही? नाही. पण थोड्या वेळाने गेल्यानंतर तोच विद्यार्थी कुठेतरी कचरा टाकतो. याचं कारण का? तो घरी जाऊन बघतो, शाळेत आपण वेगळं शिकवतो, रस्त्यावर जाताना काही माणसं रस्त्यावर कचरा टाकताना दिसतात, थुंकताना दिसतात, त्याची आई चक्क घरातून असं फेकून देते कचरा. मग त्याला असं वाटतं हे संस्कार फक्त लिहिण्यासाठी आहेत, प्रश्नांची उत्तरं लिहिण्याताना हे लिहायचं, पण करताना तसं करायचं. असं ती मुलं संदिग्ध मानसिक स्थितीत येतात. कारण मी सांगते वेगळं, शिक्षक माझे ताई वेगळ्या सांगतायत, बाहेर मात्र हे असं करायचं असतं. आम्ही शाळेमध्ये सांगतो की केक कापायचा नाही बर्थडेला. काय आहे सांगा, केक काय देतं तुमच्या शरीराला? तुमचे 350-500 रुपये फुकट, ते 350-500 रुपये तुम्ही डब्यात साठवा, त्याची सहलीसाठी तुम्ही जमवाजमी करा, तर केक कापायचा नाही. मला माहिती आहे, मी सांगत राहणार, मी शिक्षक आहे आणि मला त्याचं चांगलं करायचं आहे. मला त्याला वर्षभर त्याच्या पोटात केक गेलेला अडवायचा आहे, त्याची तब्येत मला चांगली करायची आहे. मला असं वाटतं की माझा विद्यार्थी हा निरोगी झाला पाहिजे. मी त्यांना पालकांना सांगते. पण त्या 30 लोकांपैकी 10 लोक तरी आता केक कापायचे बंद झाले, पण ते 20 अजून बदलत नाहीयेत. आणि मग संस्कार हे असं का होतं? ते 20 लोक का नाही बदलत आहेत, हे 10 बदलत आहेत. आणि मग ती 2 परिस्थिती निर्माण होते. मग त्यांना आणखीन काहीतरी वेगळे अनुभव तिकडून येत आहेत का? किंवा त्याच्यामध्ये ते खाण्यामध्ये त्याला काहीतरी त्यावेळी आनंद मिळतोय आणि तो आनंद टाळण्याची त्याची इच्छा नाहीये. चोरी करतो एखादा माणूस तर त्याला वाटतं माझा फायदा झालाय, काय मला मिळाले ना पैसे मला मेहनत न करता. पण ते दुःखदायक कसं आहे, समाजासाठी दुःखदायक आहे. ज्याचे गेले त्याने किती मेहनतीने कमवले होते, तो किती बिचारा, त्याला डबल कष्ट करावे लागेल आणि मग त्याला ते किती वाईट वाटेल. आणि मग तोही भडकेल ना, एक दिवस येऊन तुझ्या डोक्यात काहीतरी घालेल. मग झाले की द्वंद्व, झालं की युद्ध, मग अशांती आली की नाही. आणि म्हणून ते दुसऱ्यांचं घ्यायचं नाही, त्याच्यामधून कधी ना कधी त्याचा व्याप तिथे हे तुला सहन करावा लागणार आहे. आणि म्हणून चांगलं नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. मॅम, हल्ली शाळांमध्ये आपण बघितलंय की शाळेचा अभ्यास असतोच मुलांना, पण अगदी लहान वयापासून मुलांना शाळेबरोबर ट्युशन पण पालक म्हणजे लावत असतात किंवा आई वडील दोन्हीही ऑफिसला जात असले तर मुलांचा अभ्यास करायला वेळ नसतो. अशा वेळी ट्युशन टीचर हा एक खूप महत्त्वाचा दुवा ठरतो.
पण खरं इतक्या लहान मुलांवरती इतकं प्रेशर देणं आजच्या तारखेला, कारण स्पर्धा आहेत मान्य आहे, पण शाळेमध्ये सुद्धा ती मुलं सकाळी 7ला जाणार, ती 12, 12:30, 1ला घरी येणार, आले की थोडेफार खाणार आणि पुन्हा दुसऱ्या क्लासला जातात. तर हे जे आहे हे पूर्वी इतकं नव्हतं, आता मात्र हे बर्डन वाढत चाललं आहे. तर आपण अशा परिस्थितीमध्ये खरं मुलांना इतकं ट्युशन लावणं इतकं गरजेचं आहे का? मी तर सांगेन की माझ्याकडे 1ली ते 4थीचे विद्यार्थी असतात प्राथमिक विभागात. माझं पहिलं मीटिंगला असतं, कोणीही ट्युशन लावायचं नाही. मी सक्षम आहे तुमच्या मुलांचा अभ्यास घ्यायला. तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला सांगेन तेवढंच करून घ्या. तुम्हाला नाही वेळ मिळाला तर मला सांगा नाही, पण तुम्ही ट्युशनला लावू नका. आणि त्याचे एवढे पैसे पण झाले, एवढं महागडं झालं प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक. आणि मग मला असा प्रश्न पडतो, मग शाळांचा रोल कुठे? मी आता याच्यावर येणार होती की म्हणजे असे पण काही पालक आहेत ज्यांच्याशी आम्ही बोललो की लक्षात येतं की ते म्हणतात की प्रत्येक विषयांसाठी मुलांचा वेगळा वेगळा क्लास 9वी 10वीमध्ये लावावा लागतो. म्हणजे सकाळी समजा तो दुपारी शाळेतनं आल्यावरती समजा सायन्सच्या क्लासला गेला असेल, मग तिथून आल्याच्या नंतर तर पुन्हा मराठीचा 3 वाजता त्याचा वेगळा क्लास असतो. दिवसभर मूल ते त्या चक्रामध्येच अडकलेलं असतं आणि त्याचं ते प्रेशर येऊन आणि ऐन परीक्षेच्या वेळेमध्ये एक तर आजारी तरी पडतं किंवा काहीतरी म्हणजे थोडंसं काय म्हणता मानसिक ताण त्याला जाणवायला लागतो. तर अशा वेळी पालकांनी नक्की काय करायला हवं? चक्क प्रायमरीला तर काय अतिशय पुढच्या 10वीपर्यंत सुद्धा ट्युशन लावायची गरज नाही, अशा मताची मी तर आहे 100%. पण जर आणि दोन्हीही जर जॉब करणारे असतील पालक, मुलांसाठी वेळ देऊ शकत नसेल, मग दुसरा पर्याय काय ठरू शकतो? तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही वैयक्तिक ट्युशन लावू शकता का घरी? ते एक आहे, कारण तुम्ही ट्युशनला टाकता तिथेही तुमच्या मुलाकडे वैयक्तिक त्यांची समस्या सोडवल्या जातात का ते बघा. त्याला काय बेसिक आणि मुख्य म्हणजे शाळेतले शिक्षक आहेत त्यांच्याकडे तुम्ही का नाही जात की ह्याला हा समजला नाहीये. आणि अभ्यास करणं म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला सगळं समजतं ना प्रॅक्टिकली, तेव्हा असं मला पाठांतर अरे वाच, आता उद्या परीक्षा आहे म्हणून मी अभ्यास करणार कशाला? जर मी गाडी चालवायला शिकली आहे तर उद्या माझी टेस्ट आहे, तर मी काय आदल्या दिवशी गाडी गाडून चालणार? मी शिकली आहे ना, मग वर्षभराचं कुठे आहे? मग ते कुठे गेलं? मग त्याच्यासाठी आणखीन काय हे लागतं, म्हणजे काय कुठे आपण चुकतोय, गाडा कुठे अडकलाय तो शोधला पाहिजे. का अशा ट्युशनची गरज आहे? मग आपल्या परीक्षा पद्धतींमध्ये काहीतरी बदल झालाय पाहिजे का, की काय त्याला नेमकं काय आलं नाहीये म्हणून त्याला आणखीन आधाराची गरज लागतेय. सराव ज्याला एकतर मी सांगेन की मुलांना ना शिकायला शिकवा. जेव्हा मला काही येत नाही, आता मुलं यूट्यूबवरून काय पाहिजे ते बरोबर शोधून काढतात. मग मला हे आणलंय, मला हे येत नाही, मग तुम्ही शोधा ना, तुम्ही त्यांना शिकायला शिकवा आणि मग त्या ट्युशनची गरज लागणारच नाही. जेव्हा तो शिकायला शिकेल तेव्हा त्याला अडचण आली तो मार्ग शोधेल. मला शिकायचंय, मला पुढे जायचंय. आपण एखाद्या मुलाला काय हे करायचं असेल, क्रिकेट खेळायचं असेल, तर तो काय करतो, मग आपल्या मित्राकडे जातो. चल रे, तू कुठे जातो? चल आपण दोघं खेळूया. मग तुझा कोणी कोच आहे का? चल मला तिकडे नाही. मार्ग काढतो की नाही? मग तसा मार्ग काढायला शिकवा. मुलं शिकायला शिकली ना, मी मुलांना तेच सांगते, शिकणं म्हणजे काय रे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे ना, वाचलेलं समजलं पाहिजे ना, म्हणजे समजपूर्वक वाचता आलं पाहिजे. आणि ते वाचलेलं जेव्हा समजलं म्हणजे तू शिकलास, तिथे तेच लिहिलेलं आहे. मी तुला वेगळं काय सांगणार आहे? तेच वाचलेलं तुला समजेल असं शिकवणार आहे. मग तू वाचायलाच असा शिक की ते मला वाचतानाच समजेल. आणि म्हणून समजपूर्वक वाचन ह्या गोष्टीकडे खूप गरज आहे आणि ते दिलं जात नाही. याला अनेक कारण. शिक्षकाकडे 30 ते 40 विद्यार्थी असतात, त्या प्रत्येकाचा, मी ह्या सगळ्याचा प्रयोग केलाय. म्हणजे वर्गामध्ये जेव्हा मी म्हटलं चला आज वाचन घ्यायचं, जर मुलाला समजपूर्वक वाचन आलं पाहिजे तर हिने 10 वेळा 10 प्रकारचे लेसन वाचले पाहिजेत. मग 30 ते 40 मुलांचे एवढे घेणे शिक्षकाला तेवढं शक्य आहे का? आणि मग तिकडे तो मार्ग बदलत जातो. ठीक आहे, चल तू 2 ओळी वाच, तू 2 ओळी वाच. मग त्या 2 ओळी वाचताना तिथे प्रश्नार्थक वाक्य तिच्याच वाट्याला आला, आश्चर्याचं वाक्य तिच्याच वाट्याला आला. मग तिथे कसं वाचायचं ते त्याचा अनुभव तिला नाही मिळाला, तिला दुसरा अनुभव मिळाला. तो प्रत्येक धडा, प्रत्येक गोष्ट म्हणजे वाचन तेवढं महत्वाचं आहे. समजपूर्वक वाचता आलं पाहिजे. मी वाचलं, पण काय वाचलं रे तू? हा वाचतो, पण काय वाचलं? असा मग बघ ना, तिथेच सांगितलेलं आहे.
अनेक वेळा जेव्हा मुलं प्रश्नपत्रिका आम्ही देतो, माझ्याकडे वेगळ्या पद्धतीच्या प्रश्नपत्रिका, मी बोलते थोडं त्याच्याबद्दल. तर प्रश्न दिल्यानंतर जेव्हा छोटी मुलं असतात त्यांना वाचायला शिकवल्यानंतर मुलं म्हणतात, ताई हे तर काय करायचंय सांगा. अरे बापरे, तुला शिकवलंय ना वाचायला, मग तू वाच. त्याला येत असतं पण त्याला सवय लागली आहे. स्वतः नाही शिकायचं, ताईने त्याला भरवून द्यायचं, आईने त्याला सांगायचं. मग जेव्हा त्याला स्वयंअध्ययन स्वतः मी शिकून स्वतः माझा मार्ग काढेन हे पहिलीपासून लहान वयापासूनच त्याच्यात ठसवलं की ती मुलं आपोआप करायला पण लागतात. घरामध्ये पालकांनी मग हे कसं करायला पाहिजे? पालकांना एकतर पालक असे आहेत की ते व्यस्तच, त्यांना कितीही सांगितलं तरी ते, तर त्यांना जर त्यांच्या मुलाची खरोखरच कळकळ आहे की नाही माझा मुलगा एक्सपर्ट झाला पाहिजे, तर त्यांना पालकांनाच माहिती नसतं कसं वाचायचं. पालकांना म्हणजे वाचनाची सवय पण मग नसते. त्यांना मी प्रॅक्टिकली दाखवते की बघ आता मी हे वाचलेलं कसं वाटतं आणि हे वाचलेलं कसं. कारण हे वाचलं, अशा प्रकारे वाचलं तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला त्याचा अर्थ समजला. पण मी असं वाचलं तर तुम्हाला काय कळलं का रे? नाही कळलं. तर हाच जो फरक आहे, तर तशी तुमची मुलं वाचतात का बघा. आता तुमच्याकडे तेवढा वेळ आहे ना, जरा एखादा रविवार द्या, थोडासा वेळ काढा, थोडा व्हिडिओ करून मला पाठवा. मला म्हणजे सगळ्यांची वाचनामुळे आपण म्हणतो की वाचनामुळे माणूस घडतो. ते अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी बरोबर, शाळेचं अभ्यासाचं पुस्तक बरोबर आहे, वाचलं बरोबर तरी आहे. मुलं त्याच्यामध्ये देखील पारंगत होतात. आता वाचन का आलं वाचन. पाहिजे. एक पाटी लिहिलेली होती की पुढे बॉम्बस्फोट होणार आहे आणि तर तू तिथे ते सुरुंग लावतात ना, ते काम चालू होतं तर पुढे जायचं नाही. त्या मुलाला वाचता येत होतं पण त्याचा अर्थ कळत नव्हता आणि तो निघून गेला आणि मग सुरुंग लागला, ते उडालं, त्याचा अपघात झाला. म्हणजे घडणं हे म्हणतो, वाचून माणूस घडतो. मग ते वाचून नुसतं वाचता आलं म्हणजे नाही. मला इंग्लिशचे अक्षरं वाचता येतात पण त्याचा अर्थ कळतोय का, काय लिहिलेलं कळत नाही, मग त्याचा उपयोग काय अक्षरांचा. त्याला म्हणून तर मिनिंगफुल रीडिंग ही खूप महत्वाची आहे आणि ती घडणं. लेखनामध्ये सुद्धा नुसतं लेखन, धड्यातल्या प्रश्नांची उत्तरं बघितलेली नो, तुम्हाला स्वतःच असं काय लिहितं. माझ्या वर्गातली मुलं पहिली सुद्धा कविता करतात, रचना करतात, स्वतःची गोष्ट तयार करतात. त्यावेळी तो विचारांमध्ये जातो, ती क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते त्यांच्यामध्ये. मी आणखीन प्रश्न जेव्हा मी टेस्ट घेते, मी माझी परीक्षा ही अशी नाही रोजची टेस्ट. आज मी शिकवलं त्याची टेस्ट, हा पुढे गेलाय तर त्याला येत नाही त्याची टेस्ट वेगळी, त्याला जे येत नाही त्याची टेस्ट त्याची असणार. तर त्यावेळी ते प्रश्न द्यायची. तर पूर्वी असं व्हायचं की एका मुलीला प्रश्नपत्रिका दिली होती आणि नंतर आम्ही ते पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे मी गोळा करायला लागले. एक उत्तरपत्रिका सापडेच ना. नंतर बघितलं एकीच्या नावाच्या 2. म्हटलं का, तर बाजूबाजूच्या तिने तिचं नाव पण कॉपी, अरे नंबर पण कॉपी केला. हो हो. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असला पाहिजे. ह्याची प्रश्नपत्रिका वेगळी, त्याची वेगळी, त्याची वेगळी. पण हे आणि कितवीपासून? पहिलीपासून. हां. आणि मग अशा माझ्याकडे प्रश्नसंच केलेले आहेत, त्याला नंबर दिलेले आहेत. गणिताचे 50, मराठीचे 50, हिंदीचे 50. म्हणजे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी, वेगळी. त्यामुळे कोणी काही कॉपी करणार नाही आणि प्रत्येक मुख्य म्हणजे मुलं अभ्यास करतात आणि त्याच्यामध्ये ते विचार करायला लागतात. विचार करायला लागतात. मॅम, आपण सगळं एवढं बोलतोय, मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की आता आपण जे बोलतोय ते सगळं आहे ऑफलाईन शिक्षणाबद्दल बोलतोय. आता ऑनलाईन शिक्षणाचा खूप असा गवगवा आहे. करोना काळानंतर ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म खूपच म्हणजे मोठ्या प्रमाणावरती हायलाईट झालेले आहेत. आता अगदी लहान लहान मॉन्टेसरी मुलांसाठी देखील ऑनलाईन काही म्हणजे शिक्षक लेसन्स वगैरे पण ऑनलाईन त्यांना शिकवतात. असे सगळे प्रकार आहेत. 9वी-10वीपर्यंत ऑनलाईन आहेत, मुलांना उपलब्ध आहेत बऱ्याच गोष्टी. तर शिक्षकांना ऑफलाईन शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यामध्ये तुम्ही एक शिक्षक, एक मुख्याध्यापिका बघून कशाबद्दल काय बघतात, याचे फायदे तोटे काय होऊ असतात? आज आपल्याला एक वेगळा प्रयोग करावा लागतोय. स्क्रीन टाईम कमी करा. प्रोजेक्ट घेतले आहेत, का घेतलेले आहेत? मग का कमी करायचा स्क्रीन टाईम? माहिती आहे तुम्हाला का करायचंय कमी? कारण त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. म्हणून आपण जाऊन लेक्चर सगळ्यांना शिकवतोय की स्क्रीन टाईम कमी करा मुलांचा. मग शिक्षकच स्क्रीन टाईम वाढवतील ना. एक तर त्याचा तब्येतीवर परिणाम, मुलगा असा बसून ते मोबाईल घेणार, डोळ्यांवरती त्याचा परिणाम होणार, पूर्ण आरोग्य त्याचं आयुष्य पूर्ण हे करून टाकणार, त्याला आजाराच्या ह्याच्यात हे करणार. ठीक आहे, तुम्हाला कधीतरी गरज लागली
तर तुम्ही यूज करा. वर्गात सुद्धा आता आम्ही प्रोजेक्टर वगैरे वापरतो. त्याचा फायदा असा होतो की जी संकल्पना मुलांना कळत नाही ना, ती थ्री डायमेन्शनने त्यांना बघायला मिळते. त्यांना प्रत्यक्ष किंवा केलेलं बघितलेलं जास्त लक्षात राहतं नुसतं ऐकण्यापेक्षा. आणि त्यामुळे त्यांचा ज्या काय संकल्पना आहेत की कसं अन्न पचनची प्रक्रिया कशी होते, ही जेव्हा आम्ही स्क्रीनवर तर ती मुलं आणि प्रत्येकजण असं बघत राहतं. तर तुम्ही त्याचा वापर किती प्रमाणात करायचा, कसा करायचा ते बघितलं पाहिजे. कंटिन्यू ऑनलाईन किंवा जास्त प्रमाणात ऑनलाईन हे अजिबात करायची गरजच नाही. कशासाठी करायचं? आणि नंतर मग पुन्हा आपण मुलांना सांगायचं, चल मुलगा रडत असेल तर आपण त्याला काय करू आणून देतो ते माहिती ना, हल्ली पॉपकॉर्न वगैरे काय ते पेप्पी वगैरे काय काय ते लेज वगैरे आणून देतो. घे. त्याला काय माहिती होतं का ते लेज काय आहेत? घे. हे बघ किती छान लागतं. हे बघ किती छान लागतं. हा बघ पिझ्झा खा. ही भेळ खा. त्याला कुठे माहिती होतं? आणि मग तो त्याचा ॲडिक्ट झाला की मग आपणच ओरडायचं की मग शिक्षकांकडे तक्रार करायची, मग डॉक्टरांकडे जायचं, ह्याला असं झालंय, हा ऐकत नाही. वळण कोणी लावलं? मग हे करताना विचारच करायचा की किती ऑनलाईन द्यायचं. ह्या सगळ्याचा विचार करूनच दिला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या देशावर, तुमच्या मुलांवर खरोखरच प्रेम करत असाल, ह्या सगळ्याचा विचार करूनच कोणती पण गोष्ट मुलांपुढे आणा. त्याचे परिणाम पुढे किती आहेत? फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत का? आणि मग फायदा आहे तो किती प्रमाणात फायदेशीर आहे, मग तेवढाच वापर करा. आपल्याला खूप गुगल गुरु आहे आणि खूप तो वास्ट आपल्याला माहिती आहे. आज आपल्याला पुस्तकं वगैरे तर ते त्याचं काय प्रश्नच नाही. पण तुम्ही तेवढ्यापुरतं वापरा. आज आम्ही सारखं मुलांना सांगतो बा, आम्ही पण वापरतो. पण आम्ही ते सतत त्या स्क्रीनमध्ये नसतो. त्यामुळे ऑनलाईन आणि जसं शाळांमध्ये तुम्ही म्हणता की ऑनलाईन स्क्रीन लावली, मुलं शिकतायत, टॅब दिले, शिकतायत. मुलांच्या समोर शिक्षक हवाच. कारण तो टॅब किंवा ते प्रोजेक्टर तुम्ही म्हणाल चला ताई गेल्या बाहेर, शिक्षक, मी ताई उल्लेख करते सारखं, कारण आमच्या शाळांमध्ये शिक्षकांना ताई आणि दादा असं संबोधलं जातं. त्याच्या मागचंही सायकॉलॉजी आहे, ती पण तुम्हाला सांगेनच. तर त्यावेळी तो विद्यार्थी जेव्हा वर्गात शिकतोय तर ती 30 पैकी 10 मुलं जेव्हा ते माझं ऐकत नाहीत किंवा मी समजावून, तेव्हा मी प्रत्यक्ष बघताना त्यांना वळवून पुन्हा माझ्या विषयाकडे आणते. पण ते प्रोजेक्टर, ते कम्प्युटर त्यांना तसं वळवून आणत नाही. त्यावेळी माझ्या नजरेतून कळतो की हा माझ्याकडे बघतोय पण ह्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहेत. तेव्हा मी त्याला उठवते आणि त्याला पुन्हा त्या स्थितीत आणते जे मला सांगायचंय. कम्प्युटर, ऑनलाईन एज्युकेशन हे करू शकत नाही. त्यामुळे जिवंत शिक्षक हा खूप महत्वाचा. आणि त्याचं ते कनेक्शन होतं, विद्यार्थ्याशी कनेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये आपण खूप साध्य करतो. मुलांशी तुमचं जेव्हा बॉन्डिंग होतं तेव्हा तुमचा अर्ध्याधिक शिक्षण हे सक्सेस होतं. मॅम, आताचं शिक्षण आहे म्हणा किंवा आताची जी शिक्षण पद्धती आहे ती खूप वेगळी आहे. पण आताच्या शिक्षण पद्धतीमुळे बाहेरच्या जगामध्ये जी आव्हानात्मक परिस्थिती आहे, या स्पर्धा आहेत, त्याच्यासाठी मुलं कॅपेबल होत आहेत काही मुलं. कारण आपण बघतो 10वी हीच मुलं आता फार काही सहन करू शकत नाही आहेत. म्हणजे शाळा घडवते आपण म्हणतो, पण शाळेच्या बाहेर पडणारी मुलं ही कॉलेज शिकतात आणि मग पुढे नंतर जेव्हा जगामध्ये येतात तर त्यावेळी ही बिथरलेली आणि गांगरलेली आहेत बरीच मुलं. आणि आता आपण झेंजिनबद्दल बोलतो कारण आताची पिढी ही त्यांचीच आहे. तर हे कुठलंच आव्हान त्यांना पेलता येत नाही आहेत, नकार पचवता येत नाही आहेत. तर याची सगळ्या गोष्टींचं कनेक्शन आहे, लहानपण, बालपण, शिक्षण, हे सगळ्या गोष्टीशी कनेक्टेड असतात. तर आत्ताच्या शाळांना मुलांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी कुठल्या गोष्टी शिकवायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? मला नेहमीच अशी खंत वाटते की एकतर आरोग्याचं ज्ञान ह्याच्याकडे आपण फार दुर्लक्ष करतो. मुलांना बसवतो शाळांमध्ये, बस 4 तास ती मुलं एका टेबलावर बसलेले असतात. किती वयाच्या 4वी 10वी पर्यंत. मग तिथे थोडंसं आपल्याला काय बदल करता येईल का त्याचा विचार करायला पाहिजे. फिजिकल तुम्हाला दिलं पाहिजे अटेन्शन, कारण शेवटी माणूस आहे तर सगळं आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी पहिली घ्या आणि त्याचं हे सगळी संधी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिली गेली पाहिजे जर सशक्त भारत बनवायचा आहे तर. तर माझ्या ही जर काम करते इथे, तर इथे तिला काही आहे का सोयी? कारण तिचं पूर्ण दिवसभर तिथेच वेळ जातोय आणि नंतर आपण म्हणतो की व्यायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तिला संधी कुठे आहे? कुठे आयुष्यामध्ये तिला मग ते हे सगळं ह्याच्यासाठी तर ॲडव्हान्स विचार करायला पाहिजे. आणि या सगळ्या सोयी दिल्या तर ती मुलांचा तब्येत सुधरेल. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा खूप महत्त्वाचा भाग आहे.
मी कसं संयम केलं पाहिजे. मी माझ्या वर्गातल्या मुलांना असं सांगत असताना जेव्हा मारामारी होते, भांडणं करतात, तो मला असं बोलला, ते मध्ये काहीतरी सांगेल की असं काहीतरी बोट दाखवायची आणि मग त्याला चीड यायची की तो मला असं करायला लागला. म्हटलं काय झालं, त्याने मला असं केलं. म्हटलं ठीक आहे, तू मला कर, तू पण मला त्याने जे तुला केलं ना ते तू मला कर. तर काय आधी करायला तयार नाही. म्हटलं नाही कर, आपल्याला बघायचं आहे ना. त्याने केलं, मला काय झालं रे, माझ्या शरीरामध्ये काय बदल झाला, काय फरक पडला त्याच्या बोलण्याने, काही नाही. म्हणजे मुलांना अशा गोष्टींसाठी पण तयार करायला पर्सनॅलिटी, हवं. तुमचं मनाची स्ट्रेंथ कशी वाढवायची, कधी संयम बाळगला पाहिजे. कधी कधी तो चुकलेला असतो तरी सुद्धा मला शांतपणे जायला पाहिजे, लगेच रिॲक्ट होऊन त्याला मारून यायचं नाही. मी काय म्हणते, तुमची दोघांची भांडणं झाली ना, त्याने तुला मारलं, मग आता तू पण त्याला मारलंस, म्हणजे दोघंही तेवढेच गुन्हेगार झाला. तू जर त्याला पकडून आणलं असतंस की मेघाताई ह्याने मला मारलं होतं, मग मी त्याला ओरडले असते. तर इथे काय झाले, त्याने पण तुला मारलं, तू पण, तुम्ही दोघांनी तुमचं भांडण संपवलं. तर हे जे एवढं हे करू नका, मग ह्याच्यात तूही दोषी झालास, तुझ्या दोघांनाही पनिशमेंट. म्हणजे शाळांमधून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, कारण तेच वय आहे आपण तसं म्हणतो मुलांवर संस्कार करण्याचं. महत्वाचं वय आहे. आणि नंतर मग आपण म्हणतो हे असं घरातले आज कौटुंबिक वाद, खूप घटस्फोट, ह्या सगळ्याला कारणीभूत हेच आहेत. मग तिथून जेव्हा आपण त्या, आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे कुठे सगळ्या कॉलेजमध्ये पाहिजेत. तुम्ही स्वतःला कसं घडवताय, तुमचं मन म्हणजे स्वतः कसं बनताय, मला अजून कसं डेव्हलप होता येईल, मला अजून कसं चांगलं बनता येईल, मी एक आदर्श माणूस कसा बनेन. आणि ते करत असताना मी माझं स्वतःचं संरक्षणही करेन, कारण जगातली सगळीच लोक आदर्श नाही आहेत. आणि त्यावेळी ते आदर्श नसलेली लोक जेव्हा तुमच्यावरती रिॲक्ट होतात, तेव्हा मला माझं स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. नुसतंच हे नाही, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन, मी चांगल्या मार्गानेच वागण्याचा प्रयत्न करेन. हे पर्सनॅलिटी कशी वाढवायची, संस्कार, म्हणजे हेच देखील हे शाळेच्या सगळं. तुमच्या सिलेबसमध्ये ह्याचा पण एक नाही, ह्याला खूप महत्व दिलं पाहिजे. वाचन, लेखन, हे तर गोष्टी आहेत. शाळांमध्ये परीक्षा व्हायला हव्यात. मला तर असं वाटतं, परीक्षा ही रोजची टेस्ट असते. रोज तुम्ही टेस्ट करा. एक 4 महिन्यांनी तुम्ही बघता त्याला काय आलं नाही, बरोबर. परीक्षांचा मी नेहमी विचार करते की परीक्षा, समजा आता 6 वार्षिक परीक्षा झाली किंवा 6माही परीक्षा झाली, त्याचा पेपर घेतला जातो, त्याच्या ओपन हाऊस करतात, त्याच्या पालकांना दाखवला जातो, तो पेपर गेला. त्या पेपरचा आधार घेऊन तुम्ही त्याला पुन्हा त्याची गेलेली बाजू समजवलीत का? पेपर कोणासाठी असतात, परीक्षा कोणासाठी असतात? शिक्षकांसाठी असतात. की मी शिकवलेलं त्याला किती आलंय, मग नाही आलं ना, मग मला आता ह्याच्यासाठी पुन्हा त्याला बोलवून शिकवावं लागेल. कारण जेव्हा 30 मुलं एकत्र शिकतात तेव्हा त्यांची मानसिकता अजिबात एक नसते. तो कुठेतरी भरकटत असतो, त्याचं कुठेतरी खाली चालू असते. त्यामुळे शिकवणाऱ्यापैकी मला 15 लोकांना कळतं, बाकीच्यांना पुन्हा दुसरा प्रयोग करावा लागतो. मग तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने जाता आणि प्रत्येकाची समस्या सोडवून तुम्हाला जे पाहिजे ते साध्य करता का? मग परीक्षा म्हणजे कशासाठी आहेत? परीक्षा काय मुलांसाठी आहेत, तुमच्यासाठी आहेत, शिक्षकांसाठी आहेत. तुम्ही शिक्षकांनी समजून घ्यायचंय की त्याला काय येत नाही, आणि म्हणून प्रत्येकाचा पेपर वेगळा पाहिजे, कारण प्रत्येकाची प्रोग्रेस वेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घ्याव्यात. परीक्षा अशा परीक्षा घ्यायची काही गरज नाही. परीक्षा अशी पाहिजे की तुम्हाला वर्गातल्या त्या मुलाला पुढे नेण्यासाठी टेस्ट हवी. पण तुमची नुसती अंतिम परीक्षा झाली, त्या मुलाला काही येत नाही, तो कॉपी करून पाठ करून पास झाला, मग तो झालाय का? तो तयार होणं हा महत्वाचा आहे की तुमचा परीक्षेचा पेपर पास होणं महत्वाचं आहे. एखाद्या मुलाला काही समजलेलं नाही, पण त्या दिवशी त्याचं लक असं की त्याने जे पाठ केलं तेच आलं, तेच गणित आपोआप आली, ते उतरवली, मग तो पुढे गेला. मग तो डॉक्टर जर असा पुढे गेला, तो कोणाच्या आयुष्याचं खेळ होईल. आणि म्हणून त्याला प्रॅक्टिकली ते आलंय की नाही, आणि म्हणून त्या टेस्ट ह्या रोजच्या टेस्ट झाल्या पाहिजेत, रोज झाली पाहिजेत. हे ह्याला शिकवलंय, चल म्हणजे रोज रोजच्या या टेस्ट झाल्या तर तुम्हाला जी असते वार्षिक परीक्षेची गरजच नाही, मुलं अशीच पास होऊन कशासाठी जातील. पाहिजे. माझे पालक मला म्हणायचे, एकदा मला म्हणाले की मेघाताई तुम्ही रिझल्ट कधी देणार? तर मी आता परीक्षा काय आम्हाला कंपल्शन येऊन घ्यावे लागतं, मला अजिबात आवडत नाहीत. तर ते पालक मला म्हणायला लागले, मेघाताई रिझल्ट कधी, रिझल्ट कधी? म्हटलं उभ्या राहा, सांगा तुमचा मुलगा पास की नापास.
तर त्या गपचूप राहिल्या. मला कसं कळणार? म्हटलं का नाही कळणार? तुमच्या मुलाला लिहिता येतं, हो, वाचता येतं, हो, गणित सोडवतो. मग तो पेपर सोडवला आणि त्याच्यात जर त्यांनी काहीच केलं नाही, त्या दिवशी त्याला खूप ताप आला आणि नापास झाला, मग तो गेला. मग त्या टेस्टचा काय उपयोग? 4 वर्षाच्या त्याचा काही उपयोग नाही. ते एक नाटक असतं त्या दिवसाचं. तुमचा आतून तो घडलाय की नाही, आतून त्याला कळलंय की नाही, हे खूप महत्वाचं. आणि त्यासाठी टेस्ट असाव्यात, पण या परीक्षा म्हणजे परीक्षांवरती मुलांचं मूल्यांकन होऊ शकत नाही. नाही. एका ह्याच्यात एकाच कठोऱ्यात तो पण तसाच. त्याला येत नाही, त्याला पण तुम्ही तेच देताय. तुम्हाला माहितीये त्याला वाचता पण येत नाही किंवा त्याला ही गणितं येतच नाही, तरी पण त्याला तुम्ही तोच पेपर देताय. बेस्ट 5 बद्दल काय सांगाल तुम्ही? 10वीला जे बेस्ट 5 आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? त्याच्यामुळे भरपूर मुलं आता 10वीमध्ये पटापट चांगले मार्क घेऊन पास व्हायला लागली आहेत. 10वीचा रिझल्ट थोडासा आता खूप चांगला असतो आणि मुख्य म्हणजे आता मी तेच मगासपासून तेच म्हणते, जरी 10वी असू दे, काही असू देत, आता पुढे तर 10वी पण जाणार आहे. आता 10वी ते 12वी नेप प्रमाणे ते बदललंय. मग ती परीक्षेमध्ये टॉप 5 झाली म्हणजे काय झाले? अतिशय. आमच्याकडे एक मुलगा होता, त्याला आम्ही मुख्यमंत्री म्हणायचो. म्हणजे तो कुठच्या वर्गातून ना कुठच्या वर्गात जाऊन बसायचा. त्याला पाहिजे देता हा आपला मुख्यमंत्री, आम्ही त्याला. आणि अक्षरशः कुठच्या अभ्यासात जायचा. आज तो अमेरिकेमध्ये मोठ्या पदावर जाऊन काम करतोय. म्हणजे तो परीक्षेत नापास झाला किंवा त्याला येत नव्हतं म्हणून काय तो हुशार नव्हता का? आणि म्हणून टॉप 5 आहेत, बरोबर, असावेत. त्याला म्हणतात आपण काय, प्रोत्साहनात्मक. मग त्या प्रोत्साहनाच्याच बाबतीत सुद्धा तेच, ते त्या ह्याच्याने वाचतील, हे करतील, प्रॅक्टिस करतील. पण शेवटी तुमचा माणूस घडला की नाही, तो त्याच्यामध्ये ती दृष्टी आली की नाही, संशोधन वृत्तीसाठी तुम्ही त्याला काय प्रोत्साहन दिलं का, ते महत्वाचं आहे. म्हणजे तिथून एक न शिकलेली लोक आज आणि काय काय केलंय. एडिसन म्हणा, हे कुठे शाळेत गेले होते. त्यामुळे शाळा हे वाचन लेखनाचं आणि संस्कारांचं केंद्र. म्हणजे संस्कार तुम्ही कसं वागायला पाहिजे का, कारण प्रत्येक घरामधले संस्कार वेगवेगळे असतात, पण आपल्याला वैश्विक संस्कार द्यायचे आहेत चांगलं, कारण सगळ्यांना जगता यायला पाहिजे, सगळे शांतीने जगले पाहिजेत. आणि म्हणून त्याला मग शाळा हे केंद्र बनवलेलं आहे की जिथे तुम्हाला ते खरं आणि चांगलं शिकवलं जातं. वैयक्तिक ह्याच्यावर प्रत्येकजण आपापलंच मत सांगत राहणार, तू असं कर तसं कर, कारण त्यांनी जे शिकले ते शिकवणार. पण हे असं नाही, हे असं असायला पाहिजे. तेव्हा आपण शांतपणे, आज बऱ्याच प्रमाणात आपण, आज युद्ध वगैरे त्या काळात झाली, खूप झाली, किती मनुष्य गेले, पण आज आपण बऱ्या प्रमाणे युद्धाला टाळतोय. जगा आणि जगू द्यावरती आज आपण सामान्य माणूस काय करतो, आपलं कमवतोय, जगतोय, कोणाच्या ह्याच्यात नाही, काय नाही. कुठेतरी उगाचच लोकांच्या वेगळ्या विचाराने आपण त्यात भरडले जातो. मॅडम, जाता शेवटचा प्रश्न. आज आपण बघतोय की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचं नातं जास्त आहे. पूर्वीच्या काळी जे गुरु आणि शिष्याचं नातं होतं ते कुठेतरी इथे, त्याला कुठेतरी इकडे आपण काय म्हणूया, थोडंसं फरक पडलाय, खूप बराच फरक झाला त्या दोघी नात्यांमध्ये. तर याकडे तुम्ही कसं बघता? शिक्षकाचं नातं आणि विद्यार्थ्याचं नातं, तर मी तर म्हणेन तो त्याचा पूर्ण मदतगार हा असला पाहिजे. त्याला विश्वास पाहिजे, आपल्या शिक्षकावर विश्वासाचं नातं पाहिजे की नाही, मी आणलो की माझा हात देणारा हा इथे आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, 100 वेळा चुका, काही घाबरू नका, मी तुम्हाला 100 वेळा सांगणार समजावं. आणि 100 वेळा सांगण्याची तशी गरजच येत नाही. जेव्हा तुम्ही तो आत्मविश्वास त्यांना देता तेव्हा, तर ते मैत्रीचं एक फॅसिलिटेटर असं असलं पाहिजे, विश्वासाचं असलं पाहिजे. आधारस्तंभ, माझा आधारस्तंभ नुसता शिक्षणातच नाही, तर त्यांच्या इतरही काही बऱ्याचशा बिचारे, माझ्याकडे जास्तीत जास्त आश्रमातली मुलं येतात आणि स्लम एरियातली मुलं ज्यांचे आई वडील फक्त घरकाम करतात, आम्ही जास्त त्यांनाच हे करतो. तर त्यांच्या खूप समस्या असतात. त्यांनी घरात काहीतरी वेगळं बघितलेलं असतं, तो डिस्टर्ब असतो. तर त्याचं दुःख जाणून घेणं, त्याची समस्या, आज त्याला कसली गरज आहे, त्याला आईने जेवणात आज बनवलं नाही, कारण आईचं आणि त्याचं भांडण झालं, घरात काहीही शिजवलेलं नाही, तो विद्यार्थी असाच बसलाय भुकेने, व्याकुळ झालेला, आणि मी त्याला शिकवते, तो कसा शिकणार? त्याची नीड काय आहे, त्याची गरज काय आहे? त्याची गरज आता आहे पोळी भाजी, आणि मग ती जेव्हा मी पूर्ण करेन
तेव्हा तो कुठेतरी शिकायला सुरुवात करेल. तर हे समजून घेण्याचं नातं, विद्यार्थ्याला वाचता आलं पाहिजे. हा का असा मागे, त्याच्यामध्ये न्यूनगंड आलाय, तो घाबरलाय, त्याला स्वतःलाच असं वाटतंय की मला काहीच येणार नाही. मग त्याला तो विश्वास देणे, एक दुजोरा, त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्या समस्या एज्युकेशनमध्ये शिकत असताना येतात, त्यासाठी तुम्ही त्यांचा आधार बनला पाहिजे. असं नातं पाहिजे, इतकं मैत्रीचं नातं पाहिजे. म्हणजे त्याला काही मी जे आहे, आमच्या शाळेमध्ये ताराताईंनीच सगळ्या शिक्षकांना ताई आणि दादा असं संबोधलं जातं. याचं कारणच ते आहे की नातं निर्माण करा. ती टीचर आहे म्हटल्यानंतर थोडंसं अंतर वाढतं, पण ती माझी ताई आहे, तो माझा दादा आहे, म्हणजे तो आपोआप खेचला, ताई, अरे वा, माझी ताई असते तशी ही ताई आहे. आणि मग ते जुळण्यासाठीच तर नातं वाढवण्यासाठी. आणि तुम्ही जेव्हा त्यांच्या कनेक्ट होता ना, तेव्हा ते ऐकतात. माझ्याकडे आश्रमातली मुलं आहेत, ती अतिशय वेगवेगळं, आणि ते असे म्हणजे त्यांना जगण्यासाठी असं ते तसेच तयार झालेले असतात. कारण ज्या एका ठिकाणी राहतात तेव्हा तिच्यापेक्षा मोठा मुलगा, तो तिला मारून त्याची वस्तू काढून घेतो, त्याची टाय नसेल तर त्याची घेतो, आणि तो असा ॲग्रेसिव्हच असतो. आणि मग त्याला असं वाटतं की मी नाही कोणाचं ऐकायचं, कारण तो कशाला. अशा प्रकारची त्यांना त्या ह्याच्यातून बाहेर आणून पुन्हा त्यांना शिकवणं खूप चॅलेंजिंग असतं. पण ती मुलं सुद्धा जेव्हा तुमचं कनेक्ट होता ना, तेव्हा फक्त बोलायचं, महेश असं नको करूस, चल ह्या बाजूला ये, तो आपोआप येतो. बाकीच्यांचं कोणाचं नाही ऐकणार. मग हे कनेक्टिव्हिटी, कनेक्शन जे जोडलं जातं, प्रेमाचं जे नातं बनतं, तिथे ती मुलं घडतात आणि मग ती ऐकतात. आणि मग त्यांना आपण, कारण ही मुलं ऑलरेडी अनाथ आहेत आणि ती तशीच समाजात जेव्हा वेगळ्या नसलेल्या, त्यांना कोणी असं जातात, सगळ्या सोयी मिळतात, पण असं डोक्यावरून हात फिरवणारं कोणी नसतं. तर असं नातं. आणि म्हणजे मला तर मी हे म्हणेन की मुलं ही देवाघरची फुलं, आणि या गोड निष्पाप मुलांच्या जगात मला सगळं माझं जीवन व्यतीत करता आलं, हे त्याच्यासारखं मोठं भाग्यच नाही का. इतकं छान वाटतं ना त्या मुलांमध्ये तुम्ही गेलात तर. आणि मला प्राथमिक विभाग मिळाला, आणि त्यामुळे ती छोटी छोटी मुलं, त्यांचे ते छोटे बोल, त्यांच्या छोट्या समस्या, निरागसता, अरे काही नाही जगाचं. त्यांना ते तेवढ्यापुरतं झालं तर तेवढं. तुम्ही ओरडलात ते थोड्या वेळाने येणार, काय ते पटकन ते राग विसरून जातात. तर त्या ह्याच्यात मला काम करायला मिळतं. मी देवा, आणि म्हणून ना साने गुरुजी म्हणत, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूची तयासे. तर असं प्रभूशी नातं जुळल्यासारखंच मला वाटतं खरंच. म्हणजे इतकं देवाने मला ते भाग्य दिलं. आता असं म्हणेन की नातं हे असं असतं. तर तुम्ही आज आमच्याबरोबर चर्चा केलीत, याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.